हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज आपण मिरलपासून खूप सुंदर असा वर्क बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं मिरल चिपकून घेतलेला आहे आणि पेननी 5 डॉट बनवून घेतलेले आहेत, ज्याकरून आपल्याला वर्क करताना खूप इझिली आपण वर्क करू शकतो। आणि याच्यासाठी मी घेतलेला आहे सिल्क थ्रेड, पिंक कलरचा घेतलेला आहे सिल्क थ्रेड, जे राणी कलर असतो तो। आणि इथं मी डबल धागा करून घेतलेला आहे, सिल्क धागा आणि नीडल। बघू शकता इथं आपण धागा वरती काढून घेतलेला आहे। सिल्क धाग्याचा वर्क करताना खूप प्रॉब्लेम होतात, कारण डबल धागा असल्यामुळे तो सारखा सुईमध्ये अटकला जातो। तुम्ही पण वर्क करताना हे लक्षात घ्या। आपण जे डॉट दिलते त्याच्यावरतीच आपण वर्क करत आहोत। बघू शकता तुम्ही, मी जे डॉट आहेत त्याच्यावरतीच तो धागा फिरवत आहे, ज्याकरून आपला वर्क दिसायला पण छान दिसेल। हे बघू शकता, जे डॉट आहे तिथे डबल टिच करायची गरज नाही आहे, डायरेक्ट मी घेत आहे। आणि हा डबल धागा असल्यामुळे सारखा तो नीडलमध्ये अटकतो, बघू शकता तुम्ही। त्याच्यामुळे तुम्ही पण काळजी घ्यायची की व्यवस्थित वर्क करायचं आहे, ज्याकरून आपला धागा तुटणार नाही आहे। कारण सिल्क धागा हा खूप कमजोर असतो, म्हणजे खूपच असं थोडा भी खेचला ना तर तो धागा तुटला जातो। त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही वर्क करायचं आहे। बघू शकता तुम्ही, आपण इथं जे डॉट आहेत त्याच्या डॉटच्या साईडने आपण वर्क करत जाणार आहोत। पुढे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। बघू शकता तुम्ही, हा धागा ना बार तो धागा नीडलमधनं निघतो। बघू शकता, जे डॉट होते त्याच्या मधल्या गॅपमध्ये मी आता टिच करत आहे। जे डॉट होते त्याच्या मधल्या गॅपमध्ये आपण टिच करत चाललेलो आहोत, ज्याकरून आपला वर्क खूप सुंदर दिसेल आणि मिरलच्या साईडने पूर्ण तो धागा व्यवस्थित बसेल आणि मिरल पॅक होईल। बघू शकता तुम्ही, असंच आपण आता जे डॉट आहेत त्याच्या मधल्या साईडने आपण असं वर्क करत जाणार आहोत। तुम्ही बघू शकता, तुम्ही पण असंच करा की तुम्हाला इझिली जाईल वर्क करायला। पहिले डॉट करून घ्या, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे डॉट करून दाखवलेले आहेत की तुम्हाला इझी होईल वर्क करताना। तुम्हाला हे छोटे छोटे टिप्स लक्षात ठेवायचे आहेत की जे मी सांगत आहे की व्यवस्थित वर्क करताना धाग्याला जास्त खेचायचं नाही आहे, कारण सिल्क धागा खूप असा खेचला तर लगेच तुटला जातो। बघू शकता तुम्ही, जास्त खेचत नाही आहे मी याला। धागा पुढे घेतला की डबल टिच करून वापस धागा अर्ध्या धाग्यामध्ये आपण पाठीमागं घेऊन नंतर पुढे वर्क करत आहोत। त्याच्यासाठी मी बोलत असते की पूर्ण व्हिडिओ बघत जावा, ज्याच्याकडून तुम्हाला कळेल की मी कसा वर्क बनवलेला आहे। बघू शकता, मी धाग्याला पुढे घेते, डबल टिच करते, वापस धागा जिथं अर्धा आहे तिथं वापस मी पाठीमागं येऊन वापस पुढे जाते। बघू शकता तुम्ही, पुढे धागा घेतल्याच्या नंतर तो वर्क व्यवस्थित आपला जो मिरल आहे त्याला कवर करत आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतो हा वर्क। तुम्ही साडीवरती पण बनवू शकताय, ब्लाऊजवर आणि ड्रेसवर पण बनवू शकता तुम्ही। खूप सुंदर असा दिसतो हा वर्क मिरलचा। हे बघू शकता, धागा बार नीडलमधनं तो निघतो, कारण डबल धागा असल्यामुळे एक धागा नीडलमध्ये राहतो आणि एक निघतो। त्याच्यामुळे व्यवस्थित वर्क करायचं आहे। इथं मी आता चेन टिच देणार आहे साईडने सगळे, बघू शकता तुम्ही, ज्याकरून आपला वर्क जे आहे तो व्यवस्थित कवर होईल आणि आपले धागे नाही दिसणार आहे। त्याच्यामुळं चेन टिच केली जाते साईडने। बघू शकता तुम्ही, मी पूर्ण चेन टिच टाकून घेणार आहे, ज्याकरून ते जे धागे आहेत ते जास्त दिसणार नाही आहेत आणि वर्क खूप सुंदर दिसतो। इथं आपण धाग्याला आता आपला वर्क कंप्लीट झालेला आहे आणि धाग्याला इथं आपण नॉट देत आहोत। बघू शकता,
तर तुम्हीही बनवा, तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. ज्या करून तुम्ही प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला पण म्हणजे कळेल की कसा वर्क करायचा. तर मला नक्की सांगा कसा